नमस्कार, मी 65 वर्षाचा झालोय आणि आता मी याच्या पुढे समाधानी आहे। मी माझ्या आयुष्यात खूप काही समाधानी आहे असं सूचक विधान बारामतीमध्ये अजितदादा पवार यांनी केलंय। ही काय खेडी आहे काय आहे या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहे, कारण की ज्या पद्धतीने आता बारामतीमध्ये अजितदादा पवार म्हटले की नवीन नेतृत्व यायला पाहिजे। माझं वय 65 आहे आणि या 65 वर्षामध्ये मी खूप काही कमावले, मी खूप समाधानी। आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये सर्वात समाधानी असलेला व्यक्ती जर मी कोणी पाहिला असेल तर तो मी स्वतः आहे। आणि मी स्वतः 1991 पासून तर 2024 पर्यंत जर माझी कारकिर्दी पाहिली तुम्ही तर मी खूप काही कामं केली। मागच्या 5 वर्षात पण जर बघितलं तर मागच्या 5 वर्षामध्ये 2 वर्ष त्या सरकारमध्ये, 2 वर्ष या सरकारमध्ये, मध्यंतरी 1 वर्ष कोरोनाचा गेला। असं जर बघता तरी मी खूप काही काम केले आणि ते जर 3 वर्ष अजून मिळाले असते तर मी अजून खूप काही कामं केले असते असं खुद्द अजितदादा पवार यांनी म्हणाले। तर अजितदादा पवार काय म्हटले अजून की 2019 साली निवडणुकांमध्ये 26 नोव्हेंबरला आमचं सरकार स्थापन झालं होतं, त्यामुळे नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे असा एक नियम आहे। हा निवडणूक आयोगाचा नियम आहे आणि या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 26 नोव्हेंबरपर्यंत दुसरं सरकार स्थापन व्हायलाच पाहिजे असं एक गव्हर्नमेंटचा रूल असतो। आणि या सगळ्या गोष्टींवर जर बघितलं तर जे काही विरोधक आहेत त्या विरोधकांना काम लावायचं, त्यांना दुसऱ्या गोष्टींमध्ये फसवून ठेवायचं आणि आपला जो काही गड आहे बारामती गड, हा बारामती गड निवडून आणायचा असंच अजितदादा पवारांचं म्हणणं असणार आहे। म्हणूनच विरोधकांना कामं लावायची आणि कामं लावून फक्त एक आग पेटीमधली जी आग काडी असते ना, ज्याला आपण माचीस म्हणतो, कोणी मॅच बॉक्स म्हणतो, या सगळ्या गोष्टी या मॅच बॉक्समधली एक काडी फक्त फेकून द्यायची आणि ते विरोधकांना कामधंदे लावायचे असंच त्यांचं एक मोठो असणार आहे। कारण की अजितदादा पवार माघार घेतील शक्यच नाही। तुम्ही माघार घेऊ नका, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा।